नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज योग ऊर्जा या जागीच आपण शूट करतो आहे आणि आपल्याबरोबर आहे देवयानी. तर देवयानी, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू सर. तर योग ऊर्जा काय हे तर तुझ्याकडनं जाणून घेऊया. तू फाउंडर आहेस या ओव्हरऑल व्हेंचरची, पण योग अभ्यास हा तुझ्या जीवनात कसा आला किंवा कुठून सुरुवात झाली? कारण बऱ्याचदा असं लक्षात येतं की लहानपणापासून योगाची प्रॅक्टिस अनेक लोक करतात, पण मध्ये कुठेतरी असं येतं की ती सुटते सुद्धा. त्यामुळे तुझा ओव्हरऑल प्रवास कसा होता? लहानपणी जी प्रॅक्टिस होते ना ती शाळेमध्ये सूर्यनमस्कार केलेले असतात, आसनं केलेली असतात किंवा कुठेतरी खेळाच्या क्लासला केलेली असतात. असा तो योग असतो आणि मग नंतर तो बाजूला पडतो आणि केव्हा तरी मोठं झाल्यावर पाठ दुखते म्हणून मग पुन्हा स्टुडिओमध्ये किंवा क्लासमध्ये अनेक जण येतात. माझी थोडी सुरुवात वेगळी आहे. म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन इन स्पोर्ट्स. मी स्टेट नॅशनल कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्समध्ये कायम राहिली आहे. आय वॉज अन ॲथलीट. तर स्पोर्ट्स तर बाजूला चालूच होतं, पण माझ्या घरात योगाची बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे माझ्यासाठी योग म्हणजे सूर्यनमस्कार आणि योगासनं मी करायचे लहानपणी असं न राहता आमचे आध्यात्मिक गुरु आहेत. आम्ही सगळे घरातले अनुग्रहित आहोत. त्यामुळे घरामध्ये आध्यात्मिक योगिक बॅकग्राऊंड कायमच राहिलं असल्यामुळे त्या वातावरणात माझी वाढ झाली आहे. माझी आई MA PhD संस्कृत असल्यामुळे घरात सगळं ग्रंथ आणि अभ्यास हे सगळं कायम होतं. त्यामुळे दॅट इज हाऊ आय वॉज लिव्हिंग बिफोर आणि कंटिन्यू टू. मग त्याचं व्यवसायात रूपांतर झालं असं म्हणता येईल. कारण म्हणजे माझी हेल्थ फिटनेसच्या बाबतीतली माझी आवड आणि त्याच्यात मला काहीतरी करायचं हे मला जेव्हा क्लिअर झालं त्यावेळेला कशा पद्धतीनं करावं हा विचार चाललेला. तर ते रिडक्शनिस्ट फॉर्मॅटमध्ये फक्त एस्थेटिक लेवलला फिटनेसवर काम न करता जरा होलिस्टिक आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीनं ह्युमनकडे कसं बघावं हा कल माझा होता. आणि त्याला माझी बॅकग्राऊंड फॅमिलीची आणि माझ्या अपब्रिंगिंगची आय थिंक खूप चांगली साथ मिळाली माझ्या विचारांना, ज्याच्यातून योग ऊर्जा सुरू झाला. होलिस्टिक अप्रोच हे आपण खूप ऐकतो सगळीकडेच, की होलिस्टिक अप्रोचने आम्ही तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करणार आहोत. तर जेव्हा आपण ह्या विषयी बोलतो त्यावेळेस काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? होलिस्टिक हेल्थ बद्दल बोलायचं असेल तर आपले बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत ते समजलं ना तर आपल्याला कळेल की म्हणजे काय. सो ह्युमन बिईंगचे बिल्डिंग ब्लॉक्स काय काय आहेत की शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे. त्याला सपोर्ट करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत? मूव्हमेंट, आहार, ओव्हरऑल बिहेवियर, आचरण किंवा लाईफस्टाईल जे काय आपण म्हणतो ते. सो अशा सगळ्या अंगांनी जर ह्युमन बिईंगला बघितलं, होल म्हणून जर बघितलं तर याचं उत्तर आपल्याला लवकर मिळायला लागेल. आणि ज्यावेळेला आपण होलिस्टिक पद्धतीनं योग किंवा हेल्थ म्हणतो त्यावेळेला फक्त शारीरिक हेल्थ न म्हणता त्या इतर बिल्डिंग ब्लॉक्सला सुद्धा ऍड्रेस करण्यासाठी काय करायला पाहिजे, देन दॅट बिकम्स होलिस्टिक. करेक्ट. म्हणजे आता जे म्हणजे मे बी तू मला थोडस वेगळ्या पद्धतीने सांगू शकतेस. मी थोडं डायरेक्ट विचारतो तुला की बरेचसे योगा क्लासेस दिसतात आजूबाजूला, पुण्याभर, भारतभर बरेच. इंस्टाग्राम वरती पण बरेचसे योगा इन्फ्लुएन्सर्स दिसतात की जे खूप दिसायला फार सुंदर असतात, मुलं मुली दोघही. आणि ते असणं आणि काही क्लिक बेटी किंवा त्याला ज्याला आपण म्हणू की अट्रॅक्टिव्ह अशा गोष्टी ते करत असतात. पण आसनं आणि योगा किंवा आसनं आणि योगाभ्यास ह्याच्यामध्ये ते एक आहे असं लोकांना वाटतं की तेवढंच आहे फक्त आसनं. तर ह्यापासनं लोकांनी कसं त्याच्याकडे बघितलं पाहिजे आयदर? आणि जर का ते असं नाही म्हणता येणार की चुकीच्या क्लासला जात आहेत, पण फक्त तेच आसनं जर घेणारा वर्ग जर ते जॉईन करत असतील तर तिथनं त्यांनी काय लक्षात ठेवलं की त्यांना लक्षात येईल की अरे नाही नाही, आपण इथे थोडं अजून चांगल्या पद्धतीने योगाकडे बघायला पाहिजे? सो योगा क्लासेसमध्ये काय होतं, आणि योग क्लास म्हणजे काय, नुसती जागा नाही ना, शिकवणारे टीचर्स. आता इश्यू कुठे होतो की ह्या फील्डमध्ये जे प्रोफेशनली योग शिकवतात ते कुठला तरी कोर्स करतात आणि शिकवतात, राईट. आता प्रॉब्लेम काय होतो की या फील्डमध्ये ॲज कम्पेअर टू एनी अदर फील्ड असं आहे की टेक्निकली शिकून ते फक्त पास ऑन करणे म्हणजे ऍक्च्युली योग शिकवणं नाही. तर अ लॉट ऑफ पीपल आर आसन एक्सपर्ट्स, अलाइनमेंट एक्सपर्ट्स
किंवा टेक्निक एक्सपर्ट्स. पण याचा अर्थ ते योग आहे असं नाही, तो योगातला एक छोटा भाग आहे. आणि म्हणून काय होतं की सगळे बऱ्याच ठिकाणी माझ्याकडे जेव्हा अनेक लोक येतात तेव्हा ते म्हणतात की तिथे आम्ही गेलेलो पण असं छान नाही वाटलं किंवा तिकडे असं प्रॉपर नाही वाटलं आम्हाला. तर कारण बऱ्याच वेळेला फक्त पेरिफेरल लेवलला योगाचा क्लास केल्यासारखं ते होतं. कारण दोष आहे असं म्हणता येणार नाही. या फील्डची मुळात रिक्वायरमेंटच अशी आहे की ऑनेस्टली रिक्वायरमेंट म्हणजे असेल तर बोनस आहे असं म्हणता येईल की जी व्यक्ती योग शिकवतीये त्याची पण थोडीशी प्रगल्भता असेल आणि त्याला जर थोडा योग त्या व्यक्तीत मुरला असेल तर ते व्यवस्थित शिकवलं जातं. अदरवाईज ते ऑल ऑफ देम बिकम आसन एक्सपर्ट्स और टेक्निक एक्सपर्ट्स. तो जो डिफरन्स आहे दॅट इज व्हॉट यू आर मेन्शनिंग. आणि आपण जेव्हा म्हणतो होलिस्टिक त्यावेळेला फक्त आसन व्यायाम केल्यासारखं न करता त्या व्यक्तीला समजून त्या व्यक्ती, कारण प्रत्येकाचा टेम्परामेंट वेगळा, प्रत्येकाचं कोपिंग आणि अंडरस्टँडिंग आणि परसिव्ह करण्याची पद्धत वेगळी असते. तर त्या व्यक्तीला ऑफकोर्स इतकं आपण हँड होल्डिंग केलं तर ते स्केल होऊ शकणार नाही, तेही आहेच आहे. पण ॲटलिस्ट आम्ही इथे असं डेव्हलप केलं आहे, अशा पद्धतीचा आपला फ्लो आहे की साधारण माणसाला साधारण समजून त्याच्या कलानं त्याला करण्यासाठी आपण काही प्रोसेसेस इथे ठेवल्या आहेत योग ऊर्जामध्ये. तर त्यांनी ते सोपं पडतं. म्हणजे नुसतंच आलाय व्यायाम केलाय वन साईज फिट्स ऑल असं न करता त्याची मानसिक, भावनिक, वैचारिक या पण गरजा प्रत्येक ह्युमन बिईंगच्या असतात. किंवा कुठेतरी ती व्यक्ती मला हवं ते मी लाईफ जगत नाहीये ते असतं, तर कुठेतरी त्याही गोष्टी मग काउन्सिलिंगच्या स्वरूपात असेल, माझ्या बरोबरच्या कॉन्स्टंटली असलेल्या टच पॉइंट्स मध्ये असेल. आम्ही काही गोष्टी इथे अशा सेट केल्यात की ज्यांनी फक्त आलं व्यायाम केला आणि गेलं असं न करता त्याला होलिस्टिक आणि परिपूर्ण वाटेल अशा पद्धतीने आपण काम करतो. बेसिकली इथनं जे लर्निंग ते घेतील त्यांना ते दिवसभर म्हण किंवा आयुष्यभर त्याचा उपयोग होईल जर त्यांनी ते फॉलो केले. येस, सो इट्स नॉट जस्ट एक्सरसाइज फॉर बॉडी बट इज ऑल्सो फूड फॉर थॉट. राईट 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 राईट. आता मला एक अजून तुला प्रश्न विचारायचा की हल्ली ते हॉट योगा, पेट योगा, अजून काय काय असे भरपूर प्रकार चालू झाले, तर त्याच्याविषयी तुझं मला ओपिनियन हवंय. ते कॅमेरावर कसं बोलू मी माझं ओपिनियन. आय मीन त्याला मी योग म्हणण्यापेक्षा म्हणेन रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी. म्हणजे समथिंग डन फॉर अ फन इव्हनिंग इतपतच त्याला. आय डोंट एन्डॉर्स दॅट ॲट ऑल. कारण आजकाल काय झालंय ना, सो कुठल्याही शब्दाला योगा लावायचा मग ते विकतं. फेसला लावलं, पाण्याला लावलं, कुठल्या तरी अल्कोहोलला लावलं, कुठल्या तरी प्राण्याला लावलं की बिकॉज इट सेल्स. ते तसं झालेलं आहे. बट म्हणजे मी कायम म्हणते, पुस्तकात लिहिलंय, मला त्या सगळ्या आय डोंट नो इफ आय शुड यूज दिस वर्ड बट आय जस्ट फाइंड इट व्हेरी विकृत. त्यामुळे बट योग हा योग सारखा झाला पाहिजे. नाहीतर द प्रॉब्लेम इज हे सगळे फाटे फुटल्यामुळे काय होतंय, लोकांची खूप जास्त कन्फ्युजन वाढत चाललंय. आत्ताच सकाळी एक जण माझ्याकडे आला, म्हणलं की मी केलंय पूर्वी, नाही असं नाही, मला उपयोगही झालाय, 2-3 ठिकाणी गेले, बरा नाही आला एक्सपिरियन्स, 1-2 ठिकाणी आला, पण आता असं झालंय की नक्की कुठे विश्वास ठेवू मला कळत नाहीये. हा प्रॉब्लेम होतो ज्या वेळेला खूप जास्त फाटे फुटत जातात त्या मूळ कॉन्सेप्टला आणि त्या मूळ शास्त्राला. तू आता पुस्तकाचा पण उल्लेख केलास तर त्याच्याविषयी आपण नक्कीच बोलूया. पण बऱ्याचदा असं म्हणलं जातं बघ की, किंवा इंस्टाग्रामवरती, मी ही साधारण उदाहरणं घेतोय कारण ती बरीच रिलेटेबल आहेत, लोकांनी बघितलेली असतील, की अमुक तमुक योगिनी किंवा अमुक तमुक योगी असं लिहिलेलं असतं त्यांच्या इन्स्टा हँडलमध्ये, आणि आय एम लिव्हिंग लाईक अ योगी अशा पद्धतीचे बायोज पण असतात. तर या एक्झॅक्ट या फ्रेजचा अर्थ काय, की लिव्ह लाईक अ योगी किंवा लिव्हिंग लाईक अ योगी, ह्याचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो? तसं जर खरंच जगत असतील तर ग्रेट, आणि मॅक्सिमम लोकांनी तसं जगावं. तर जे काय आजूबाजूला सफरिंग आहे ते ऍक्च्युली कमीत कमी त्रास देईल आपल्याला. पण याचा अर्थ जर अगदीच सोप्या शब्दात सांगायचा असेल तर शक्य तितकं मिनिमलिस्टिक, शक्य तितकं गरजेचं आहे ते सगळं करायचं. योग कुठेच म्हणत नाही की डोंट एन्जॉय लाईफ किंवा डोंट हॅव एम्बिशन्स, डोंट अचीव्ह थिंग्स, डोंट मेक मनी, असं कुठेही कोणी म्हणणार नाही. पण त्याच्यात किती गुंतायचं आणि आपलं असोसिएशन आणि आयडेंटिफिकेशन विथ द मटेरियल एक्सटर्नल वर्ल्ड किती ठेवायचं, या बाबतीत योग म्हणतं. त्यामुळे शरीराने सगळं जरी आपण केलं,
अचीव्ह केलं, सगळं केलं, तरी आतून आपली स्थिरता आहे का? आतून आपण आपल्याला एक ठहराव आपल्या पर्सनॅलिटीमध्ये येत चालला आहे का? आणि आपण किती संग ठेवला आहे या गोष्टींचा. सगळं करून सुद्धा जसं म्हणतो ना आपण की अंगाला तेल लावून सुटा किंवा असं जे म्हणलं जातं, तसं कितपत तुम्हाला डिटॅच करता येत आहे, म्हणजे इन्व्हॉल्व्ड बट डिटॅच्ड. ही जर कला सापडली ना आपल्याला, तर आय थिंक दॅट विल बी अ ग्रेट थिंग. ऐकताना कदाचित ते लक्षात पण येतं की हे असं जगायला पाहिजे, पण हा प्रॅक्टिसचा भाग निश्चितच आहे. तर त्याच्यासाठी काही, आता हा आपण दोन विभागांमध्ये करू प्रश्न, की काही लिटमस टेस्ट आहे का की आपण किती जवळ आहोत ह्या विचारधारेच्या, आयदर, किंवा असे काही चेक पॉइंट्स आहेत का की हे करतोय हे करतोय हे करतोय तर आपण थोडंफार विचार करतोय, किंवा जे तू मगाशी एक चांगला शब्द वापरलास, ठहराव. आणि जर तो नसेल तर अर्थात इथे येऊन तर लोक ते शिकूच शकतील, पण जे ऑडियन्स आहे आपलं, त्यांच्यासाठी काही असे, अगेन ट्रिक्स आणि योगा एकत्र जाणार नाही, बट आय एम स्टील सेइंग की काही गोष्टी तपासून पाहू शकतात का, किंवा काही गोष्टी चेंज करू शकतात की ज्यांनी त्यांना थोडासा बेनिफिट मिळेल. हो, हा आतला प्रवास असल्यामुळे ऑब्व्हियसली असं खूप जास्त बाहेरून दिसण्यासारखे चेंजेस. बट हॅव्हिंग सेड दॅट आय टेल यू, मला मध्ये कोणीतरी विचारलेलं की हे खूप स्लो आहे, किंवा अनेक जण म्हणतात की योग इज व्हेरी स्लो. ऍक्च्युली इट्स नॉट. म्हणजे तुम्ही जर थोडंसं लक्ष बारीक ठेवलं ना, तर तुम्हाला खूप लवकर दिसायला लागतात चेंजेस याच्यामध्ये. तर मगाशी तू म्हणालास की ट्रॅकिंग किंवा काही लिटमस टेस्ट सारखे की आम्ही राईट ट्रॅकवर आहे ना, बरोबर चाललंय ना. तर माझ्या दृष्टीने आय गेस दोन गोष्टी आहेत जे आपण बघू शकतो, की बरेच जण ना आपण रिॲक्शन्स खूप लवकर देतो गोष्टींवरती, सिच्युएशन्सवरती, माणसांना, एखाद्या टॉपिकवर बोलताना. तर आपले जर हळूहळू रिॲक्शन्स कमी होत गेले, रिस्पॉन्ड करतोय पण रिॲक्शन्स कमी होत गेले, तडकन उडणं कमी होत गेलं, तर आय थिंक दॅट इज अ गुड टेस्ट टू सी की आय एम ऑन द राईट ट्रॅक. आणि दुसरं, जसं गीतेमध्ये समत्व हा शब्द वापरला आहे, की कुठल्याही एक्स्ट्रीम्समध्ये असं स्विंग केल्यासारखं आपलं मन इकडे तिकडे जात आहे सैरभैर, असं न होता एम आय एबल टू बॅलन्स माय काय म्हणतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला, किंवा कुठल्याही कॉन्ट्रास्ट सिच्युएशन्सला, विचारांना, नात्यातल्या गोष्टींना माझी खूप जास्त एक्स्ट्रीम रिॲक्शन येते का, किंवा एंड जात आहेत का. गीतेमध्ये म्हणलंय की सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान, यामध्ये हळूहळू सम यायला लागलं. सम म्हणजे मला काहीच वाटत नाही, मी बधीर आहे असं नाही, पण मला खूप जास्त माझा मान केल्यावर मी खूप हुरळून जातोय, किंवा आणि माझा अपमान झाल्यावर म्हणजे आता मला कोणतरी हात दिल्याशिवाय मी वरच येऊ शकणार नाही. माझी इतकी टोकं होतात का आय एम ओके. मला मान दिलात तरी आय एम फाईन, आणि माझा अपमान झाला तरी आय एम फाईन. साधारण या लेवलला हळूहळू येत चाललो आहोत का आपण. आय थिंक दीज टू थिंग्स विल बी गुड टेस्ट. अमेझिंग. आता मेडिटेशन आणि योगा हे पण बऱ्याचदा एकत्र वापरलं जातं म्हणा, किंवा तो त्याचा कसा संबंध आहे, असं काय सांगशील? ऍक्च्युली मला अनेक जण विचारतात की आप सिर्फ योगा लेते हैं या मेडिटेशन भी लेते हैं. तर ऍक्च्युली, किंवा आप योगा लेते हैं या आसन लेते हैं, असं. सो मी मगाशी जे म्हणाले ना की खूप जास्त कन्फ्युजन वाढत चाललं आहे गेल्या काही काळांमध्ये लोकांचं. तर ते शक्य, माझा प्रयत्न तोच असतो कायम की शक्य तितकं लोकांना ऑथेंटिक याचं ज्ञान म्हणण्यापेक्षा ऍटलीस्ट इन्फॉर्मेशन तरी आपण देऊयात, तो कायम प्रयास असतो. तर ऍक्च्युली मेडिटेशन इज व्हेरी मच अ पार्ट ऑफ योग. म्हणजे योग इज ऍक्च्युली नंबरेला टर्म. योग ही अशी एक काय म्हणतात त्याला, खूप मोठी टर्म आहे ती, ज्याच्यामध्ये मग योगिक पद्धतीनं जगणं पण आलं, योगिक पद्धतीनं खाणं पण आलं, योगिक पद्धतीनं मुव्हमेंट करणं पण आलं, योगात आसनं आहेत, प्राणायाम आहे, वेगळ्या वेगळ्या ह्या टेक्निक्स आहेत, तेही झालं. आणि मग एपिटोम ऑफ प्रॅक्टिसेस एपिटोम ऑफ प्रॅक्टिसेस इज व्हॉट, की आपल्याला ध्यानात साधारण रमता यायला लागलं, म्हणजे बसता यायला लागलं, स्थिर व्हायला यायला लागलं. त्यामुळे योग ही एक मोठी टर्म आहे, आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. राईट. कारण एक मला चांगलं उदाहरण आठवतंय की कोणीतरी विचारलं होतं एका मोठ्या प्रॅक्टिशनरला की तुम्ही एवढं मेडिटेशन आणि योगा करता, तर तुम्हाला राग येत नाही का बिलकुल? तर त्याचं उत्तर फार छान होतं
की अं, राग येतो पण माझा राग पटकन संपतो. मी मगाशी जे म्हणाले ना की किती लांब जाता येते आणि किती काळ तिथे आपण धरून ठेवतोय, पटकन सुटतं आहे का. माझे माझे बाबा ना मला लहानपणी कायम सांगायचंय, म्हणजे अगदी लहान असताना. माझं आणि माझ्या भावाचं कधी काही भांडण खूप व्हायची ऍक्च्युली, पण झाली की ते मला कायम म्हणायचे की सोडून देता आलं पाहिजे. मी ते इतक्या वेळा ऐकलं लहान असताना की एका पॉइंटला मी त्यांना म्हणाले, बाबा मी अजून लहान आहे, मला माझ्याकडनं एवढी अपेक्षा करू नका की मी सोडून देईन ते. बट मोठं झाल्यावर मला त्याचा ऍक्च्युली इम्पॉर्टन्स कळाला की व्हॉट डज ही रिअली मीन बाय दॅट. आपल्याला वाटतं तितकं एखाद्या गोष्टीचा सिग्निफिकन्स नसतो, पण आपण तो आपल्या मनामध्ये धरून ठेवून त्याला वाढवत राहतो आणि रेंगाळत राहतो त्याच्यामध्ये. अँड दॅट इज समथिंग की कुठे सोडायचं, कुठं थांबायचं, किती एक्स्ट्रीमला जायचं नाही आणि गेलं तरी पटकन सेंटरला कसं यायचं. दॅट बॅलन्स आणि दॅट रिॲक्शन्स, त्याबद्दल मग अशी आपण जे लिटमस टेस्ट बद्दल बोललो. अनेक लोक जी ऐकणारी पण आहेत किंवा ओव्हरऑल आपण आजूबाजूला बघतो की हे मोस्टली एखाद्या नोकरीमध्ये असतात, त्यांचे वर्किंग आवर्स वेगवेगळ्या वेळांचे असतात, स्ट्रेच्ड असतात, ट्रॅव्हल असतं, इतर गोष्टी असतात, म्हणजे मित्रांना भेटणं हे याच्यात वेळ जात असतो. या सगळ्या ह्याच्यातनं याच्यासाठी वेळ काढणं अनेक लोकांना असं वाटतं की अवघड आहे. तर त्याच्यासाठी काय कशा पद्धतीने पाहता येईल, म्हणजे मग लोक या प्रॅक्टिसकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने बघायला लागतील. ऍक्च्युली ज्या गोष्टीचं महत्व पटलंय त्याच्यासाठी माणूस वेळ काढतो. तर टू इट्स इट्स ओन, तुम्ही कुठे आहात, ते मॅस्लोचं पिरामिड आहे ना, की तुमच्या तर त्याचा रेफरन्स घेऊन मी हे मला हे खूप प्रकर्षाने जाणवतं की ज्या वेळेला तुमच्या प्लेजरच्या संकल्पना आणखी आणखी रिफाईन होत जातात, आपण प्लेजर कुठे सीक करतो आहोत त्याच्या सोर्सेस जेव्हा अजून अजून रिफाईन होत जातात, तेव्हा माणूस सेल्फ डेव्हलपमेंटवर लक्ष देतो. जर माझ्या सुख उपभोगण्याच्या संकल्पना जर बाहेर जाणे, पार्टी करणे, इतर काही गोष्टी ह्याच्यामध्ये असतील, तर मी सतत असतील की इनसेशिएबल सारखं की आज आहे मग परत पाहिजे मग पुढचा विकेंड. तर तो जो एक एंटरटेनमेंट कोमा, माझे गुरु खूप छान शब्द वापरायचे, एंटरटेनमेंट कोमा. तर जितकं आपण त्याच्यात राहू तितकं ऑब्व्हियसली आपलं मन आपल्याला कारण देणार आहे की वेळ नाही आपल्याला. पण जितकं तुम्हाला व्हॉट इज गोइंग टू मेक यू हॅपी याचे सोर्सेस जेव्हा आणखी रिफाईन होत जातील, तेव्हा माणूस 100% वेळ काढेल. राईट. आता वेळ काढण्यावरनं आपण थोडं कॉर्पोरेट ट्रेनिंगकडे जाऊ. कारण की बरेचसे तुझे क्लायंट्स हे CXO लेवल आणि ते पण आहेत की जे खूप मोठे मोठे बिझनेसेस किंवा नोकऱ्याच्या सुद्धा त्यांचे काय म्हणतात पद मोठी आहेत. तर त्या लोकांचं ट्रेनिंग घेणं कितपत चॅलेंजिंग आहे. आणि दुसरं, ओव्हरऑल जेव्हा योगा चे तुझं सर्व्हिस ऑफरिंग आहे फ्रॉम अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, आता मी बोलतो त्याचा स्केलअप आणि त्याचा ओव्हरऑल त्याची मॅनेजमेंट याविषयी थोडंसं सांग. सो पहिला प्रश्न जो आहे, ऍक्च्युली CXOs ना ट्रेन करणं ऍक्च्युली चॅलेंजिंग नाहीये, कारण ते सर्वात जास्त डिसिप्लिन असतात. कारण अगेन दे आर ऑपरेटिंग ॲट अ रिफाईंड लेवल ऑफ देअर लाईफ. आणि माझं असं म्हणणं नाही की CEO नसाल तर तुम्ही तसं नसणार आहात, असं माझं म्हणणंच नाहीये. बट इट्स अ गुड क्वालिटी टू लर्न फ्रॉम पीपल, कारण त्यांना एवढ्या गोष्टी करायच्या असतात की त्यांना ते त्या वेळेला केल्याशिवाय त्या होणारही नाही आहेत. दे आर दे आर पंक्च्युअल, दे आर लिमिटेड टाइम त्यांच्याकडे जास्त असतो. व्हेरी मच. सो त्यांना ऍक्च्युली मला शिकायला खूप आवडतं, कारण दे आर व्हेरी डेडिकेटेड, दे आर व्हेरी फोकस्ड. एक्झॅक्टली, आय मीन दे आर वेअर दे आर बिकॉज दे आर लाईक दॅट, राईट. तर इट्स नॉट चॅलेंजिंग ॲट ऑल. असं काही तुला फीडबॅक आलाय का त्यांच्याकडनं एस्पेशली की नाव दॅट दे हॅव स्टार्टेड वर्किंग विथ यू, वर्किंग इन द सेन्स प्रॅक्टिसिंग योगा, त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या ज्या वर्क जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यात त्यांना मल्टीफोल्ड किंवा असा ड्रास्टिक काही डिफरन्स त्यांना जाणवला, इम्प्रूव्ड म्हणजे फ्रॉम अ पॉझिटिव्ह साइड? नक्कीच. जो आपल्याला होणार आहे तोच शेवटी, त्यांचं डेझिग्नेशन वेगळं आहे, पण शेवटी दे आर ऑल्सो ह्युमन बिंग्स व्हेरी मच लाईक एव्हरीबडी एल्स. तर जसे इतरांमध्ये फरक आहेत, पण म्हणजे एकदम बाह्य पेरिफेरल अगदी म्हणलं तर राईट फ्रॉम देअर पॉश्चर, राईट फ्रॉम द एनर्जी लेवल्स, फ्रॉम ऑफकोर्स फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन तर एक भाग आहेच आहे त्यातला. त्याच्यानंतर जे काय त्यांचं दिवसभर कॉन्स्टंटली चालू असतं ना,
त्याच्यातनं त्यांना जो मिळालेला एक एक ती स्पेस आहे, नथिंगनेसची स्पेस आहे, राईट. दे हॅव मेड दिस स्पेस, आणि त्याच्यात पण मी त्यांना ती जागा त्यांची भरवत नाही, मी ऍक्च्युली ती अजून मोकळी करते. वी ट्राईंग टू मेक मोर स्पेस हिअर अँड इन द बॉडी. तर त्या स्पेसवर ना मला एकदम आठवलं की हल्ली ना विचार करायला वेळ नाही असं खूप लोक म्हणतात. सो हा तो जो 30 मिनिटाचा, 40 मिनिटं, 15 मिनिटं हा जो वेळ आहे, याने किती फायदा होतो की त्याच्यात काही नाही करायचंय, मोबाईल नाही बघायचा आहे, पुस्तक नाही वाचायचंय, तर तो किती इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यात त्याचं म्हणजे योगा प्रॅक्टिस मध्ये त्याचं काही अनेक्डोट आहे का? तो इतका प्रेशियस आहे ना, कारण ते तुम्हाला शिकवतं कंपार्टमेंटलाइज कसं करायचं, पॉज कसा घ्यायचा, विचार करायला वेळ नसतो ना, त्यांचे विचार खूप असतात म्हणून विचार करायला वेळ नसतो, बिकॉज दे आर अनकॉन्शियसली सबकॉन्शियसली थिंकिंग सो मच दॅट इंटेन्शनल थिंकिंगला त्यांना वेळच नाहीये. तर दे जस्ट बिझी. इंटेन्शन इज व्हॉट इज रिक्वायर्ड ना, इंटेन्शनल आणि कॉन्शियस करायचं आहे. तर योगातल्या ह्या 1 तास 40 मिनिटं 30 मिनिटं जे काय असेल ते, दॅट मेक्स यू अवेअर, दॅट मेक्स यू इंटेन्शनल अँड कॉन्शियस अबाउट एव्हरीथिंग. म्हणजे मुव्हमेंट पासून ते श्वासापासून ते एखादं मे बी चॅन्टिंग असेल, एखादा मंत्र असेल, जे काय असेल ते. इमॅजिन यू आर बीइंग सो कॉन्शियस अँड फोकस अँड इंटेन्शनल फॉर दॅट एंटायर पिरियड, that is going to train your brain in the rest of the 23 hours. आणि हे जे कंपार्टमेंट, आणि जितकं ही प्रॅक्टिस पक्की होत जाते ना, इट इज लाईक अ नेट प्रॅक्टिस ऑफ लाईफ. की इथे जितकं ते घट्ट होत जातं ना, एकतर स्वतःबरोबरचं नातं, दुसरं लेटिंग गो. मगाशी लेटिंग गो बद्दल जे तू म्हणालास ना, की देर इज अ लिमिट टू हाऊ मच यू कॅन लेट गो बाय जस्ट थिंकिंग अबाउट इट. म्हणजे बुद्धीनं एखादी गोष्ट लेट गो करायला मर्यादा आहे. कारण आता मी जर म्हणलं की नाही तू आता ह्याचा विचार करू नकोस, तर तू त्याचाच विचार करणार आहेस. डोंट थिंक अबाउट एलिफंट म्हणलं तर यू थिंक अबाउट एलिफंट. तर बुद्धीनं समजून घेण्यासाठी लिमिटेशन आहे, गरजेचं आहे, बट त्याची साथ तितपतच मिळू शकते. त्याच्यानंतर प्रॅक्टिसेस करायला पाहिजे. सो दॅट स्पेस इज गोइंग टू क्रिएट स्पेस इन युअर हेड. इट्स गोइंग टू पुश द थॉट्स अवे, अँड त्याची ती इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी ढिली करायला मदत करतात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एखादा म्हणजे पार्टनर्स एकमेकांना म्हणतात ना की आय नीड स्पेस, आणि यू फील गुड आफ्टर यू गेट दॅट स्पेस, राईट. सुधारतं जरा काहीतरी. तर ही ती स्पेसच क्रिएट करतं. म्हणजे एखादं मी जर आसन करत असेल तर व्हॉट एम आय डुईंग, तर मसल टिश्यूज मध्ये स्पेस तर क्रिएट करते मी बाय स्ट्रेचिंग. वेन आय डू प्राणायाम और चॅन्टिंग और मेडिटेशन काही, त्याच्यामध्ये व्हॉट एम आय डुईंग, आय एम क्रिएटिंग स्पेस, आय एम क्रिएटिंग मोर स्पेस बिटवीन द क्लटर. We all like space. अमेझिंग. नाही, उदाहरणं खूप छान देतेस तू, त्यामुळे आय थिंक इट्स अ गुड सेगवे जिथे आपण पुस्तकाबद्दल बोलू शकतो. तुझं पुस्तक येतंय आणि त्याचं नाव आहे लिव्ह लाईक अ योगी, आसनांपलीकडील योग. तर हे पुस्तक अमेझॉन वरती अवेलेबल आहे. तर थोडं पुस्तकाविषयी सांग की एक्झॅक्टली काय वाचायला मिळेल लोकांना आणि त्यांनी ते का पटकन उचलावं. येस, डेफिनेटली. सो बेसिकली योगाचं जनरली जे फक्त आसनं करणे असं थोडंसं रेप्युटेशन जे झालंय ना, त्याला थोडासा माझा हातभार, की तुम्हाला आसनांचा बाहेरून आतपर्यंत नेण्याचा एक बेसिक अंडरस्टँडिंग, आणि त्यांनी तुम्हाला काय त्याचा उपयोग होणार आहे. कारण बऱ्याच वेळेला योग हा योगा क्लासमध्ये इतका कैद राहतो, किंवा तो ग्रंथांमध्ये कैद राहतो, पण ऍक्च्युली लाईफ इज इन बिटवीन. आपण ना कायम मॅटवर बसू शकणार आहोत, ना आपण कायम ग्रंथ घेऊन ते वाचू शकणार आहोत. थोडा वेळ काढलाच पाहिजे वाचायला, बट कायम तर ते होणार नाहीये. पण मग ते प्रॅक्टिकल शास्त्र, ते इतकं प्रॅग्मॅटिक शास्त्र आहे, त्याला आपल्या लाईफमध्ये त्याचे बेनिफिट्स मिळण्यासाठी काय केलं पाहिजे. तर योगिक जीवन वगैरे जे आपण म्हणतो म्हणजे काय, व्हॉट डज इट मीन बाय दॅट, ते अगदी सोप्या भाषेमध्ये या पुस्तकात मी लिहिण्याचा प्रयत्न केला. की अगदी बाह्य याच्यामध्ये 3 सेक्शन्स आहेत. पहिला आहे शरीर, दुसरं आहे मन, आणि तिसरं आहे शरीर मना पलीकडे. सो बॉडी लेवलला काय केलं की तुम्हाला तुमची तयारी होत जाईल बॉडीची. मग त्याच्यामध्ये फिटनेस हाही एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये
इलनेसेस, आजार किंवा इम्युनिटी किंवा स्ट्रेस, हेही विषय आहेत विच आर व्हेरी व्हेरी रिअल इश्यूज. तर ह्यांनाही टच केलं आहे की योगाचं यांच्यावरती काय परिणाम होतो आणि हाऊ यू कॅन टॅकल दीज इश्यूज विथ द हेल्प ऑफ योग. सो हा बाह्य योग. दुसरा सेक्शन मन, ज्याच्यामध्ये थोडंसं आतमध्ये अटेन्शन घेऊन जाऊन, आता मनाच्या लेवलला, कारण विश्व आहे आतमध्ये राईट आपल्या, तर मग ते थॉट्स, इमोशन्स, रिॲक्शन्स, रिलेशनशिप्स, अशा मनाच्या राज्यातल्या अनेक गोष्टी आहेत जे आपल्याला खरं म्हणजे खूप त्रास देतं बऱ्याच वेळेला. आणि बाहेरून सगळं जरी बरं वाटलं तरी आतमधनं अस्वस्थ असतो माणूस. तर त्याच्यासाठी योगाची कशी मदत होईल. आणि मग तिसरं आहे शरीर मना पलीकडे. मग तिथे थोडंसं योग, अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी ह्यातला थोडासा सटल ऍस्पेक्ट टच करत करत नेलंय. म्हणजे सायन्स आणि फिलॉसॉफी यांचं कॉम्बिनेशन ठेवत पूर्ण पुस्तकाचा फ्लो आहे. आता जेव्हा तू स्पिरिच्युअलिटी म्हणलीस ना, त्यावेळेस मला समोर एक असं स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्स डोळ्यासमोर आला की जे टिपिकली 18-16 वयोगटाचे, 16 ते 25, 26, 27, अगदी 30 पर्यंत लोकांना असं वाटतं की हे स्पिरिच्युअल किंवा अशा काही गोष्टी यायला लागल्या समोर, वेदर इट इज इंस्टाग्राम रील और पुस्तक असेल, तर हे या वयात करायच्या गोष्टी नाहीत असं लोकांना वाटतं. तर त्यांना तू काय सांगशील? कारण की अर्थात तसं नाहीये, पण त्यांना तू काय सजेस्ट करशील की कशा पद्धतीने पहा, कशा पद्धतीने अप्रोच करा? ऍक्च्युली खूप चांगला प्रश्न आहे. आणि पुस्तकात एक सेक्शन आहे ज्याचं नाव आहे अध्यात्म तरुण वयापासून का केलं पाहिजे किंवा रिटायरमेंटची वाट का बघायची, असं एक सेक्शन आहे. सो वाचलंस का तू पुस्तक? तुला कसं कळलं? सेक्शन आवडला. राईट. तर सो बेसिकली स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म किंवा योग ही ऍक्च्युली एकाच कॉन्सेप्टची वेगवेगळी नावं आहेत, असं आपण करूयात. तर आपल्याला या टाईपच्या जगण्यानी किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करून जे मिळणार आहे, मग ते आसनं असो, प्राणायाम असो किंवा ध्यान असो किंवा जस्ट मगाशी बोलत असं इंटेन्शनल कॉन्शियस लिव्हिंग असो, स्ट्रेस कमी ठेवणे असो, नाती बेटर करणे असो, आता हे सगळं. आणि ऑफकोर्स योगाचा उच्च बिंदू जर कुठला असेल तर तो ऑफकोर्स ध्यान आणि मग त्याच्या पलीकडे सेल्फ रिअलायझेशन आणि या गोष्टी. पण आता जर आपण जो एज ग्रुप तू म्हणाला त्याच्यासाठी ते आता शब्द आपण पॉज करूया. तिथे आता प्रॉब्ली नको जायला, सेल्फ रिअलायझेशन वगैरे आता नको म्हणायला. पण योगाचे हे जे लाईफ रिलेटेड जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला जर तरुण वयामध्ये मिळाले तर इजंट लाईफ गोइंग टू बी बेटर. मग त्याच्यासाठी आपण पूर्वी म्हणायचं जसं की 60 नंतर, रिटायरमेंट नंतर, पण मग त्याचे आपल्याला बेनिफिट्स मिळून आपल्या लाईफमध्ये त्याचं इनकॉर्पोरेट आपल्याला ते करून हाऊ कॅन वी मेक आवर लाईफ बेटर इफ यू डोंट नो दॅट. एस्पेशली ज्या वयात कॉम्प्लिकेशन सुरू होतात, बॉडी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स, आयडेंटिटीचे कॉम्प्लिकेशन्स, नवीन नात्यांमध्ये पडायला सुरू होतो माणूस, त्याचे कॉम्प्लिकेशन्स. जोपर्यंत तुम्ही स्वतःलाच ओळखत नाही आहात तोपर्यंत त्या नात्याला काय न्याय देणार आहात? योग तुम्हाला जर स्वतःकडे घेऊन जाऊन स्वतःची ओळख अजून चांगल्या प्रकारे करून देणार असेल तर त्याचा उपयोग खरं म्हणजे ह्या तरुण वयात आहे आपल्या. आणि तिथे एक इन्फॉर्मेशन ओव्हरलोड पण ह्या वयोगटात भरपूर होतोय आता, की खूप सारे सोर्सेस आहेत जिथनं बरीच वेगवेगळी माहिती मिळते त्यांना. त्यांनी सुद्धा ती फिल्टर आउट करायला पण कदाचित या अप्रोचनी. मी खूप कॉलेजेसमध्ये मला जेव्हा लेक्चर्सला बोलवतात, इंजिनिअरिंग कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज, तर तिथे मला मुलांचे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा मला असं होतं की अरे म्हणजे हे प्रश्न तुम्हाला आता पडलेत हेच खूप आहे. म्हणजे हे ऍक्च्युली काही वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये सुचायचं पण नाही की असं काय एक्झिस्ट करतं. तर दॅट इज ट्रू. खूप एक्सपोज खूप झाले आहेत मुलं मुली या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की नुसतंच इन्फॉर्मेशन आणि नॉलेज कसलंच नाहीये. तर ते नॉलेजकडे हळूहळू इन्फॉर्मेशन जर गेली आणि ते जायला हवी असेल तर ती आत मुरली तर त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेज होईल. रिफाइनमेंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि ऍक्शन ऑन द इन्फॉर्मेशन इज नॉलेज ना, कारण ते तुमचं बनतं. आता पुस्तक लिहिण्याविषयी एक प्रश्न विचारतो की ते फार छान असतं की आता पुस्तक येतंय, ते लोकांनी घेतलं पाहिजे, ते कुठे मिळेल हे सगळं आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकूच या. पण आता त्याला लागणारा वेळ लिहायचा, त्याचे ड्राफ्ट्स आणि ती थोडीशी प्रोसेस
अनेक लोकांना असं वाटतं की ते फार सोपं आहे, कारण तुला ते सगळं ज्ञान अवगत आहे म्हण, किंवा त्याच्यात तू इतके वर्ष प्रॅक्टिस करते, तुला काय सोपं आहे लिहायला पुस्तक, अशी एक कॉमेंट येऊ शकते. म्हणजे तू काही स्वतःला रायटर म्हणून बघत नसशील असं मला वाटतंय. हो. तर ती प्रोसेस कशी होती ओव्हरऑल? ऍक्च्युली मी 2020 आणि 21 मध्ये 2 वर्ष सकाळमध्ये आर्टिकल्स लिहित होते. तर त्याच्यामुळे मी एनिवे 2 वर्ष त्या फ्लो मध्ये होतेच लिहिण्याच्या. आणि मग तिथून ऍक्च्युली मला पहिल्यांदा त्यांच्याकडूनच आलं की पुस्तक लिहायला पाहिजे, चांगलं चाललंय, कारण लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि इनफॅक्ट म्हणजे न्यूजपेपर ऍक्च्युली रोज नवीन येत असतो, त्यामुळे तसा त्याचं सकाळचा पेपर संध्याकाळी बऱ्यापैकी संपलेलं असं त्याचं हे, राईट. पण अजूनही इतके महिने होऊन गेले, 2 वर्ष पुढे होऊन गेली, तरी सुद्धा अजूनही रिकॉल आहे. आणि अनेक लोक म्हणतात की आर्टिकल्स तुमचे आठवतात मला. म्हणजे खूप लोक नुसते बाहेर भेटले सोशल तरी म्हणतात की तुमचे आर्टिकल्स मी वाचलेले आहेत. तर दॅट्स अ ग्रेट साईन ऍक्च्युली. बट एनिवे, त्यामुळे त्या लिखाणाच्या मी फ्लोमध्ये होतेच. मला खरंच असं नव्हतं कधी वाटलं की मी लिहू शकेन किंवा असं काही, मी विचार नव्हता केला. पण हे काम सुरू केल्यावर, योगात काम करायला लागल्यावर, लिखाण म्हणजे जसं शिकवणं असतं, लिखाण हे मीडियम आहे, अनदर मीडियम ऑफ पुटिंग अक्रॉस द सेम थॉट अँड द सेम नॉलेज दॅट आय हॅव इन अ रिटन फॉर्मॅट. तर मी ते सुरू केलं तेव्हा असं वाटलं की ओके, नॉट बॅड, जमतंय. आणि मग ते सुरू झालं. सगळ्यांना आवडलं पण ते. आणि मग जेव्हा पुस्तकाबद्दल मला थोडंसं पुश करण्यात आलं की आय मस्ट राईट, मग त्याची प्रोसेस सुरू झाली. पण एकदा आय गेस माझी प्रोसेस अशी आहे की एकदा मला काय लिहायचंय ह्याला थोडासा सापडलं की मग देन इट जस्ट फ्लोज. आणि मग एडिट किती अवघड गेलं? म्हणजे इन द सेन्स काही वेळेस कसं होतं की 1-2 अप्रोचेस असतात की लिहिताना विदाउट थिंकिंग तुम्ही पटपट पटपट जास्त पानं लिहा, आणि मग एडिट करताना ते खूप मायन्युटली एडिट करून त्याची नंबर ऑफ पेजेस कमी होतात. ऍक्च्युली मला आधीपासूनच मी कशी आहे सांगते. मला ना काय करायचंय याची क्लॅरिटी आधीच लागते, आणि मग देन आय गो टुवर्ड्स दॅट गोल. दॅट इज हाऊ आय एम. तर पुस्तकाच्या वेळेला सुद्धा डेडलाईन असली ना, आय फंक्शन बेटर अंडर प्रेशर. त्यामुळे मला जेव्हा माहिती आहे ना की या वेळेला आपल्याला संपवायचं आहे, तर मी म्हणजे मंडे टू सॅटर्डे काम आणि संडे फक्त रायटिंग डे असे मधले दिवस गेलेले आहेत. म्हणजे नॉनस्टॉप 7 days कॉन्स्टंटली काहीतरी, किंवा दुपारचा वेळ लिखाणाला काही तास, असं म्हणजे ऑल कॉम्बिनेशन्स केलेले आहेत. पण आय डोंट थिंक एडिटला एवढं काही झालं, बिकॉज आय न्यू की किती पानांचं पुस्तक असणार आहे, हाऊ आय एम गोइंग टू ब्रेक इट डाऊन, किती चॅप्टर्स आहेत, तो फ्लो काय असेल, हे मी आधीच सॉर्ट ऑफ कोरिओग्राफ करून ठेवलं. सो बुक रायटिंग वॉज समथिंग लाईक अ डान्स टू मी. आय एन्जॉयड इट. आय होप पीपल हू रीड विल एन्जॉय ऑल्सो. आता मला हे सांग की हे पुस्तक वाचायला काही म्हणजे असं हे पुस्तक आहे का की कुठलंही पान उघडा आणि तुम्हाला कळेल का? दे शुड स्टार्ट फ्रॉम पेज 1 to... नाही, ऍक्च्युली गुड क्वेश्चन. बोथ अप्रोचेस आर फाईन. म्हणजे त्यांनी कुठलंही पान, असे पण सेक्शन्स आहेत की जे कॅप्सूल सारखे पण लिहिलेले आहेत. सो दे कॅन जस्ट टॉक. म्हणजे एक सेक्शन आहे लोनलीनेस बद्दल, किंवा एक सेक्शन आहे 2 विचारांमधला पॉज, किंवा हा जरा मुद्दा एक्सपांड कर ना, 2 विचारांमधला पॉज. म्हणजे आपण मगाशी जसं बोललो की गर्दी जी असते विचारांची, तर ते विचार असेच आपोआप तर थांबणार नाहीये. आपण ज्यावेळेला हे प्रॅक्टिसेस करतो योगातल्या, तर त्यांनी आपण थोडीशी मगाशी म्हणत तसं स्पेस क्रिएट करतो. तर काही काळ विचार थांबतात, परत सुरू होतात. पण ते थांबलेली जी स्पेस आहे ना, तो पॉज आहे ना, दॅट पॉज ऑफ नथिंगनेस, काहीच नाही. देर इज नो मेंटल मुवमेंट, देर इज नो फिजिकल मुवमेंट, इट्स जस्ट अ पॉज. तो पॉज वाढवणे जे आपल्याला ध्यानात ऍक्च्युली करायचं असतं, तर त्या पॉजकडे कसं जाता येईल, बिकॉज दॅट इज गोल्ड. दॅट पॉज इज गोल्ड. आणि तो असाच येत नाही. आणि तो पॉज, बिलीव्ह मी, इज नॉट तंद्री. तो पॉज म्हणजे तंद्री नाही आहे, तो इंटेन्शनल पॉज आहे, व्हॉलंटरी पॉज आहे. आणि तो असा येत नाही, सर आता आपण विचार नाही करायचा, असा पण येत नाही तो. इट्स इंटरेस्टिंग. पण तो अनकम्फर्टेबल करतो का लोकांना? ऍब्सोल्युटली नॉट. इट इज द मोस्ट कम्फर्टेबल पॉज. इट इज द मोस्ट कम्फर्टेबल space to be in, because it's just you.
म्हणजे सोहमही नाहीये हा. ही इज नॉट असोसिएटेड विथ हिज काहीच नाही. तुझं यू आर आयडेंटिटी लेस इन दॅट. यू आर जस्ट यू. इट्स जस्ट युअर एक्झिस्टन्स अँड यू आर जस्ट बिईंग इन इट. काहीच नाही, कुठलाच संघ नाहीये. यू आर नॉट विथ रिस्पेक्ट टू एनीबडी ऑर एनिथिंग. आणि तोच इनफॅक्ट इतर गोष्टी अनकम्फर्टेबल आहेत. म्हणजे सारखं कोणाला तरी काहीतरी अनसरेबल असणं किंवा सारखं कुठेतरी शो अप करणं, एका पद्धतीनं सारखं असणं, शो करणं, पुटअप करणं किंवा उलट ते जास्त टायरिंग आहे ना. पण ह्या पॉजनी ना तिथल्या काय म्हणतात त्याला, तिथलं वजन हळूहळू कमी व्हायला लागतं. ज्यावेळेला हा पॉज आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतो, तितकं उलट बाकीच्या लाईफमध्ये ना यू स्टार्ट ग्लायडिंग स्लाइटली. सो हे सगळं पुस्तकामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाचायला मिळेल. राईट. सो आणि कुठे मिळणार आहे, लोकांना कुठे ऑर्डर करता येईल? अमेझॉन वरती तर आता प्री ऑर्डर सुरू झालं आहे. अमेझॉनवर आता अवेलेबल आहे. आपण लिंक देऊच लोकांना, तर ते ऑर्डर प्लेस करू शकतात. आणि पुढच्या काही दिवसात जेव्हा ऑफिशियली पब्लिश होईल, कार्यक्रम असेल, ऑफकोर्स यू आर इन्व्हायटेड. त्याच्यानंतर मग सगळीकडे ऑफलाईन स्टोअर्स मध्ये असेल उपलब्ध. हे आता ही जी जागा आहे ती आहे कोथरूड परिसरामध्ये. अगदीच काय खूण सांगता येईल बरं, स्वप्नशिल्पच्या समोर जो एरंडवणा म्हणजे जो मेंदळे गॅरेजचा जो रस्ता आहे तिथल्या स्वप्नशिल्पच्या इथे. तर इथे येणाऱ्या लोकांना किंवा इथे जर लोकांना यायचं असेल तर त्याचे काही डिटेल्स पण सांग, की काय काय सर्व्हिसेस ओव्हरऑल तू ऑफर करतेस आणि लोकांनी कसं तुझ्याकडे अप्रोच व्हावं. सो इथे आपण जनरल फिटनेससाठी योगचे बॅचेस तर आहेतच, पण आपण योग थेरपी पण करतो. म्हणजे काय की कुठले हेल्थ कन्सर्न्स असतील फिजिकल लेवलला किंवा मेंटल लेवलला काही, तर त्याच्यासाठी पण योगा थेरपी किंवा थेरप्युटिक ॲप्लिकेशन्स ऑफ योग असे आहेत अनेक. त्याच्यामध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा अशा पद्धतीचे हेल्थ कन्सर्न्सवर योगाचा उपचारात्मक पद्धतीनं ॲप्लिकेशन्स आहेत, ते आपण करतो. ऑफकोर्स मेंटल हेल्थ आजकाल आपण खूप बोलतो मेंटल हेल्थ बद्दल, तर त्याच्यावरही बरंच काम करतो आपण. कॉर्पोरेट क्षेत्रात आपण बरंच काम करतो. त्यामुळे आपण इथे जनरली ग्रुप सेशन्स असतात, इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग असतं, इंडिव्हिज्युअल हँड होल्डिंग करतो आपण. तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीत चालतं. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात आहे, कारण आपले अनेक परदेशी पण मेंबर्स आहेत जे आपल्याशी ऑनलाईन आपल्याकडून शिकतात. आता एक मला आता बोलता बोलता सुचलेला प्रश्न आहे अगेन. हल्ली ना स्लीप बद्दल खूप लोक बोलताना दिसतात, वेस्टर्नर्स जास्त करून. आणि त्यांचं मी बऱ्याच पॉडकास्टमध्ये ऐकलेलं पण आहे. सो त्यांचं लॉजिक इज परफेक्ट. मला असं विचारायचं की योगाभ्यासामध्ये निद्रा किंवा झोप याविषयी कशा पद्धतीने अप्रोच केलेला आहे. कारण की बरंच नॉलेज असं दिसतंय की इकडनं गेलेले तिकडे तिकडे थोडं रिफाईन झालंय आणि मग ते आपल्याकडे येतं. तर झोप आणि इथे त्याचा अप्रोच कसा आहे ओव्हरऑल? हेल्दी स्लीप किंवा काय म्हणतात आपण त्याला, इम्प्रूव्ड स्लीप, त्याला काहीतरी एक शब्द आहे अजून. एनिवे, पण त्याविषयी थोडंसं सांग. झोप इज द फाउंडेशन ऑफ लाईफ. आपण आपली ही जी बिल्डिंग आहे ना, ती झोपेच्या फाउंडेशनवर उभी आहे. त्यामुळे अडल्टला 7 तास मिनिमम क्वालिटी स्लीप इज ए मस्ट. त्याच्यामुळेच आपलं शरीरही चांगलं चालणार आहे, कॉग्निटिव्ह फंक्शन आपलं बुद्धी तल्लख राहणार आहे दिवसभर. त्यामुळे झोपेला तर म्हणजे पर्यायच नाही आहे. पण मी अगदी सिम्पल करते, शरीर थकलं पाहिजे आणि मन रिलॅक्स झालं पाहिजे. आपलं शरीर इनफ थकत नाही आणि मन थकलेलं असतं, म्हणून आपल्याला रात्री झोप येत नाही. मन थकलेलं असतं आणि शरीर दिवसभर बसून असतं. सो उलट केलं पाहिजे, शरीर थकलं पाहिजे. सो जी कुठली वेळ असेल, ऑफिसच्या वेळा, कामाच्या वेळा, काय असेल ते सांभाळून शरीराला इनफ थकवा. सगळं आतमधून सर्क्युलेशन. मन न थकण्यासाठी काय करायला पाहिजे परत? योगा से ही होगा. हे अच्छी टॅगलाईन आहे, योगा से ही होगा. बेस्ट आहे. तुला आता काय जाणवतंय की लोकांनी काही गोष्टी केल्या पाहिजेत
काही वेळेस असं होतं ना की आपण एखादी सर्व्हिस ऑफर करतोय, अरे हे मी सांगते एवढं किंवा एवढ्या पद्धतीने मला हे इम्प्रूव्ह करता येऊ शकतं, हा कॉन्फिडन्स आहे तुझा. पण असं तुला काय जाणवतं की जे लोकांना तू सांगू इच्छितेस की अरे असं नाही असं बघा, असं नाही असं बघा, तर तुम्हाला फायदा होईल. अगेन तुझ्याकडे येतील नाही येतील हा वेगळा मुद्दा आला, पण ते काय तुला प्रमोट, असं तो त्रास देणारा काय फॅक्टर आहे तुला? त्रास देणारा फॅक्टर एक आहे की बरेच जण प्लॅनिंग आणि थिंकिंग खूप करतात पण ऍक्शन्स कमी घेतात. म्हणजे ते चौकशी खूप करतील, सगळं माहिती घेतील, 4 ठिकाणी जातील, आणि तिथेच त्यांना सायकोलॉजिकली कुठे असेल की आय एम टेकिंग स्टेप्स टुवर्ड्स दॅट, बट ऍक्च्युली अंटिल यू शो अप यू हॅव नॉट टेकन ऍक्शन, यू हॅव गॅदर्ड इन्फॉर्मेशन. पण तसं होतं ना खूप वेळेला होता. आणि ह्यातला दुसरा पार्ट हे असा आहे की बरेच जण ना कारण शोधतात की का नाही केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर तुझ्याकडे आली आहे आणि मी 3 आठवड्यांनी जर कुठेतरी गावाला जाणार आहे, तर मी म्हणते की मी ऍक्च्युअली 3 आठवड्यांनी माझं ट्रॅव्हल आहे, माझं 3 दिवसाचं 4 दिवसाचं, तर माझं मिस होणार आहे, मी जाऊन येते आणि करते. सो वी कम्प्लिटली डिसरिगार्ड द फॅक्ट की तोपर्यंत 3 आठवडे आपण काय करू शकतो, आणि त्या 3 दिवसांसाठी किंवा 4 दिवसांसाठी तू अख्खा महिना घालवणार आहेस ऑफ इनॅक्शन, नॉट टेकिंग द फर्स्ट स्टेप. तर आपण हे स्वतःलाच कन्व्हिन्स करत असतो की का नाही केलं पाहिजे. आणि हे असं मी खूप बघते. आणि आय थिंक हे इतर गोष्टींमध्ये सुद्धा हे पर्कोलेट होत असणार आहे, हीच थॉट प्रोसेस. वर्क असेल, बाकी गोष्टी असतील त्याच्यामध्ये सुद्धा. नाही, सो असं करायला नाही पाहिजे लोकांनी. आणि पहिली स्टेप अर्थात घेतली पाहिजे. इन टर्म्स ऑफ बिझनेस आता मी परत एकदा त्या ह्याला येतो की एकतर तुझा स्केलअप चा प्लॅन कसा होता, तो इम्प्लिमेंट झालाय का इन टर्म्स ऑफ युअर जे काही आराखडे होते, आणि इथून पुढे तू कसं बघतेस. ऑब्व्हियसली ग्रोथ हा फॅक्टर असतोच, पण अजून काही अपकमिंग गोष्टी ज्या तुला सांगायच्या आहेत? सो स्टुडिओमध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे ते तर ऑनगोईंगच आहे आणि ते चालू राहील. पण आता पुढचे प्लॅन्स माझे असे आहेत की टेक एनेबल्ड मला म्हणजे काम चालू आहे ऑलरेडी. मे बी नेक्स्ट टाइम वेन वी मीट आय विल शेअर मोर, आय विल हॅव मोर टू शेअर. तर टेक एनेबल्ड एक आयडियावरती काम चालू आहे. म्हणजे योग, सेंट्रल थीम विल बी योग आणि ऑथेंटिक योग. प्रॉब्लेम काय झाला आहे आता, टेक म्हणलं किंवा जनरली बाहेर जे मगाशी आपण जे म्हणत होतो की खूप जास्त क्लासेसमध्ये किंवा या वेगळ्या वेगळ्या फिटनेस चेन्समध्ये ज्या पद्धतीनं घेतलं जातं, किंवा ऍप्सवरती जे जे शिकवलं जातं ते खूप ना योगाला कमॉडिटाईज करून शिकवलं जातं. तर माझा पूर्ण प्रयत्न हा आहे की कमॉडिटाईज न करता तरी पण स्केल करून ऑथेंटिकच योग लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर ते आता टेकच्या माध्यमातून मी करते आहे. दॅट इज वन. आणि दुसरं, योगा थेरपी, जसं मी म्हणाले वेगवेगळे हेल्थ कन्सर्न्स बद्दल, तर त्यातल्या एका हेल्थ कन्सर्नवरती स्केल करून तो एक थेरप्युटिक हे पकडून, सो त्या दृष्टीनं मी काम करते. सो एक ओव्हरऑल योग कम्प्लिटली, आणि दुसरं एक थेरपीमध्ये पहिलं काम माझं सुरू झालं ज्याच्यामध्ये खूप प्रिव्हॅलंट असा असलेला एक त्रास लोकांचा. आय एम वर्किंग ऑन दॅट. सो दीज आर द 2 थिंग्स आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इन टर्म्स ऑफ स्केल, अपार्ट फ्रॉम माझं रुटीन, माझं B2C B2B आपले इंटरनॅशनल मेंबर्स. परत एकदा आय थिंक तू अपील कर लोकांना की पुस्तक घ्या, आणि आपण राऊंड 2 100% करूया. वन्स युअर टेक पार्ट इज इन शेप और रेडी टू लॉन्च, और लॉन्च झालंय, आणि आपण ते वी कॅन डिस्कस अबाउट दॅट. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर बुक. आणि आपण भरपूर लिंक्स वगैरे शेअर करूच या. आय होप की पहिली आवृत्ती पटकन तुझी संपून जाऊ दे, सो दॅट दुसरी आवृत्ती घेता येईल. सो नक्की पुस्तक विकत घ्या. तर तू एकदा फक्त सांग लोकांना. सो माझं पहिलं पुस्तक लिव्ह लाईक अ योगी हे आता Amazonवर अवेलेबल आहे. त्याची लिंक तुम्हाला देण्यात येईल. तर आय होप तुम्हाला हे पुस्तक आवडेल, आणि आय वुड लव्ह टू हिअर युअर फीडबॅक. अँड या, लिव्ह लाईक अ योगी. थँक्स अ लॉट देवानी. वन्स अगेन आपण परत एक प्लॅन करूच या एपिसोड. आणि मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये ऐकायला आवडेल. व्हिडिओ पॉडकास्टचा पण आपण हा पहिलाच प्रयत्न करतोय, सो त्याच्याविषयी आम्हाला फीडबॅक येऊ देत, सो आम्हाला तेही इम्प्रूव्ह करता येईल. आणि आपण भेटूया
पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.